एक पाऊलही पुढे टाकू नकोस. आजपर्यंत 1000 वेळा सांगितलं तुला. आता फक्त पाया पडायचं बाकी राहिलंय. का आमच्या आयुष्यात येतोस पुन्हा पुन्हा? तू तू जा इथून. हे बघा प्लीज माझं ऐकून घ्या. एक मिनिट, एक मिनिट. रागिणी, अगं तू कशाला या आनंदाच्या प्रसंगी वाद घालतेस? आणि हे बघे बाबा, खूप दिवसांनी आणि खूप वाट बघून आमच्या घरात हे सुख आलंय. ते आमच्यापासून हिरावून घेऊ नकोस प्लीज. मी ते अजिबात तुमच्यापासून. तुझं काही ऐकायचं नाहीये मला. तू माझ्या मुलीच्या मागे येणार, मग तुझी आई येणार, आमचा अपमान करणार, नाही नाही ते बोलणार. का आमच्या जीवावर उठलायस तू? आमची मुलीची बाजू आहे. तिची बदनामी होऊ नये म्हणून पडतं घ्यावं, तर तू आणि तुझ्या आईने आमचा पुढचा छळवाद मांडलाय. हे बघा प्लीज माझं ऐकून घ्या. ते जर खोटं ठरलं तर तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला तयार आहे मी. ए, तुला एकदा सांगितलेलं समजत नाही की माझ्या भाषेत समजावून सांगू तुला? चल निघ इथून, निघ इथून, नाहीतर. नाही, मी नाही जाणार इथून. जोपर्यंत मी सगळं काही सांगत नाही मी नाही जाणार. तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न एका हरामखोर आणि गुंड माणसाशी करताय. तुझ्या म्हणजे काय म्हणायचं काय तुला? आज मी इथे अंजलीचं लग्न मोडण्यासाठी नाही, तिचं आयुष्य वाचवण्यासाठी आलोय. बसा, येईल येईल एवढ्यात. हा, लागतोय का फोन? फोन कानाला लावून काही होणार आहे का? रजनी, हा झाला का बी नाश्ता? हो हो, आणते. आणा. श्री सकाळी सकाळी आऊन बरोबर देवळात नाही ना गेला? हा हो हो, गेला असेल. नाही म्हणजे गिरिजाशी साखरपुडा करायचा आहे, कदाचित ते ठरवायला गेला असेल, नाही का? तसंही असेल. नाश्ता दे ना त्यांना. हो हो. घ्या, लाजू नका अजिबात. गिरिजा, चल श्री येईपर्यंत तुला तयार करते. आयुष्य वाचवायच्या गोष्टी करणारा तू कोण? याला बहुतेक शब्दाची भाषा कळत नाहीये. एकदा, फक्त एकदा माझं ऐकून घ्या, मग तुम्हाला काय वाटेल ते करा. माझं हवं तर माझ्यावर विश्वास ठेवू नका, पण एकदा ऐकून तर घ्या. हा सुनील तुम्हा सगळ्यांना फसवतोय. विचारा त्याला आणि त्यालाच उत्तर देऊ द्या. ए, तुला बोलायला दिलं तर बोलतच सुटलास तू माझ्या भावाबद्दल. तुम्हाला सगळ्यांना एव्हाना कळलं असेल की हा अंजलीच्या मागे गेले किती दिवस फिरतोय. रेस्टॉरंट काय, घर काय, अगदी ऑफिसमध्ये येऊन सुद्धा त्रास देणं सोडलं नाही यांनी. बोल ना आता, गप्प का? खरं, मी मान्य करतो, मी अंजलीचा पाठलाग केला. आता जसं तुम्ही माझ्याबद्दल खरं खुरं सांगितलं, तसं तुमच्या भावाबद्दलही सांगा. तू एक शब्दही बोलू नकोस. आधी बाहेर काढा याला इथून. तुमचा लाडका भाऊ नक्की काय काम करतो? कसला बिझनेस आहे त्याचा? आणि त्याला अंजलीशी लग्न का करायचंय सांगा.
काकू अहो बघा ना, हा कोण कुठला माणूस इथे येतो काय आपल्या घरगुती कार्यक्रमात असं व्यत्यय आणतो काय आणि तुमच्या होणाऱ्या जावयावर शंका घेतो काय? मला तर काही कळत नाहीये हे काय चाललंय. अंजली बाई तूच सांग त्याला इथून जायला. त्या काय सांगणार? काल जर सुनीलने माझ्या घरी फोन करून माझ्या आईला सांगितलं नसतं तर आज अंजलीनेच तुम्हाला येऊ नका म्हणून निरोप पाठवला असता. काल तुझ्या आई मध्ये आले म्हणून तू वाचलास, नाहीतर तुझ्या का थांबलास का? मी तर समोरच उभा आहे. आणि आज मध्ये यायला माझी आई पण इथे नाहीये. बोल ना, काय करणार होतास तू? मी काय काय मी 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 इथे काल नव्हतोच. तू काय म्हणतोस तसं काही झालंच नाही. काय खोटारडा माणूस आहे हा. नाही पण काल रात्री चाळी बाहेर कसला तरी आवाज येत होता. नक्की कोण होतं काही कळलं नाही मला. ऐकलत ना? मी सांगतो, हा सुनील, याच्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? निर्व्यसनी जबाबदार मुलगा आहे असंच ना? नाही, एक नंबरचा मवाली, दारुडा आणि फ्रॉड माणूस आहे. नाही पण हे सगळं तू कशावरून नक्की सांगतोस? काल अंजलीवरून माझं आणि याचं रेस्टॉरंटमध्ये भांडण झालं. नंतर मी याचा पाठलाग करायला. काय हा हा काही बोलतोय आणि तुम्ही सगळे ऐकताय? बोलू दे ना त्यांना. काल रात्री एका बारमध्ये बसून त्याच्या मित्रासोबत दारू पित होता. अंजलीच्या पैशावर जगण्यासाठी हा तिच्याशी लग्न करतोय. आणि ही गोष्ट मी इथे येऊन सांगणार म्हणून मला मारण्याचाही प्रयत्न केला याने. सुनीलची पहिली बायको त्याला सोडून का गेली? सुनीता, हे खरंय? अरे तुम्हीच काय अशी शंका घेताय? या माणसाकडे बघा. हो, हाच अंजलीच्या मागे लागलाय. या मागे याच काहीतरी कारस्थान आहे. याला इथून धक्के मारून हाकलून दिलं पाहिजे. आणि त्याच्या म्हणण्याप्रमाणे मी जर बारमध्ये होतो तर हा तिथे काय पूजा करत होता? एक मिनिट. म्हणजे हा तिकडे काय करत होता हे आपण नंतर बघूया. पण तो म्हणतोय ते खरं की खोटं आहे? सुनीता, नाही काकू, मी सांगते ना तुम्हाला काय झालं ते. अहो काही वर्षापूर्वी एक मुलगी ह्याच्या मागे हात धुवून लागली होती आणि तिने ना आधी लग्न झालेलं आहे की नाही? हा म्हणजे तेच तर मी सांगत होते ना. बस. बस झाला हा खेळ. मी सांगतो खरं काय आणि खोटं काय.
तसा यांचा आणि माझा काहीच परिचय नाहीये, पण यांनी जे काही सांगितलंय ना ते सगळं खरं आहे. कोण लग्न करणार? मी. एकाच ह्या जन्मी जणू, एकाच ह्या जन्मी जणू. होय, सुनीलचं याआधी लग्न झालंय. ती मुलगी याच्या दारूला, जुगाराला आणि दररोजच्या मार खाण्याला कंटाळून निघून गेली. हा गेल्या कित्येक महिन्यांपासून आमच्याच घरी बसून खातोय. आणि आता याला कमवती मुलगी हवी आहे म्हणून याच्याच लग्नाचा घाट घातलाय सुनीताने. मी शांत बसून यांना फसवू शकलो असतो, पण स्वतःला नाही. अरे देवा, हे बघा, तुमच्यासारख्या माणसाच्या हातात हात देण्यात की आमची मुलगी आम्हाला जड झालेली नाहीये. तुम्ही जा इथून प्लीज. किती छान दिसतेस ग पद्मजा. ही साडी सणावाराला काढायची. एक मिनिट हा. हे बघ, हे पद्मजाचे दागिने घाल ना. ओ माय गॉड गिरिजा, लुक एट यू. आई सेम पद्मजा वहिनीसारखी दिसते ना, हो की नाही? आता तुझ्या दादूला त्या अंजलीमध्ये पद्मजा दिसायची. पहिला अशा रूपात बघितल्यावर अगदी पद्मजासारखं प्रेम करेल ग गिरिजावर. घाल ना. आता तू जो निर्णय घेशील तो आम्हाला मान्य असेल. खरंच. एकाच ह्या जन्मी जणू, एकाच ह्या जन्मी जणू. आता असं साखरपुडा मोडलेल्या मुलीशी कोण लग्न करणार? मी. अजूनही तिच्याशी लग्न करायला तयार आहे. पण आम्हाला तुझ्या आईशी कुठलाही संबंध जोडायचा नाहीये. का? त्यांनी तुमचा अपमान केला म्हणून? हो, मी समजून त्यांना. मी जबाबदारी घेतो या सगळ्याची. वहिनी, अंजूला काय वाटतं ते तरी तिला विचारा. अंजू, हे बाळा, माझ्याशी बोलणार नाहीस? मला माफ कर ग. मी मागचा पुढचा कुठलाही विचार न करता तुझं लग्न ठरवायची फार घाई केली आणि बळजबरीनं सुनीलशी लग्नाला तुला तयार केलं. अंजू, पण आता
आता तू जो निर्णय घेशील तो आम्हाला मान्य असेल. खरंच बोल ना ग काहीतरी. बोल ग माझी बाई बोल. आई खूप घालमेल होत होती ग. तुला खूप सांगायचा प्रयत्न केला पण नाही सांगू शकले मी. एकीकडे श्रीकांतचं प्रेम दिसत होतं तर दुसरीकडे तुझं म्हणणंही पटत होतं मला. मला मला सुनीलशी कधीच लग्न करायचं नव्हतं. खूप काहीतरी विचित्र वाटायचं. पण मी विचार केला तर तुझी भीती वाटायची ग आई. आई मी श्रीकांतला भेटल्यापासून बघते आपण एवढं सगळं त्यांना बोललो, एवढा त्यांचा अपमान केला, पण तरी सुद्धा त्यांचं माझ्यावरती प्रेम आहे. त्यांच्या याच वागण्याचा मला काहीच अर्थ लागत नव्हता ग. म्हणून मी काही डिसिजन घेऊ शकत नव्हते. आई माझी खूप घालमेल होती होती. आय एम सॉरी. रडू नको बाळ. शांत रडू नको. कळतंय मला, कळतंय ग. पण श्रीकांत त्याच्या घरचे. प्लीज आता तो विचार करत बसलो तर हे लग्न कधीच होणार नाही. अहो पण लग्न जमतं ते दोन्ही कुटुंबांच्या संमतीनंच. माझ्यावर विश्वास ठेवा, होईल सगळं नीट. आणि तुमची हरकत नसेल तर मी आज आत्ता इथे अंजलीशी साखरपुडा करायला तयार आहे.